जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इंगळीत 13 ऑगस्ट 2025 शहर प्रमुख केशव पाटील, सुरेश लोहार, सुलतान नायकवडे, खानसाब नायकवडे व निजाम पटेल यांनी ग्रामस्थांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली। गावातील 6 मोठी विहीर, भूस्खलनग्रस्त रस्ते, पाण्याची टंचाई तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थ त्रस्त असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने अखेर या आमरण उपोषणाच्या आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला। उपोषणस्थळी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय संजय चौगुले यांनी भेट देऊन इंगळी ग्रामस्थांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला। घटनेला 6 ते 7 महिने उलटूनही प्रशासनाने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत आणि याचाच परिणाम म्हणून आज शिवसेना शहर प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज हे आमरण उपोषण सुरू केले। यानंतरही जर इंगळी ग्रामस्थांना त्वरित न्याय मिळाला नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि या इंगळी ग्रामस्थांच्या लढ्याची तीव्रता आणि व्याप्ती वाढवेल असा इशारा त्यांनी दिला। या उपोषणाला इंगळी व परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने तातडीने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी जवाहर बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील, सरपंच दादासाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य मियालाल पटेल, जिनेंद्र एतवडे, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासाहेब मोरे, विभाग प्रमुख उमेश शिंदे, गटप्रमुख गणेश नाईक, माननीय सरपंच बाळासाहेब नायकवडे, सागर उपाध्याय, पृथ्वीराज कोळी, सत्यमुखचे पत्रकार कवी सरकार यांनी सत्यमुखच्या वतीने पाठिंबा दिला व या उपोषणस्थळी इतर शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी, तालुका हातकणंगले। काही कामं शासकीय स्तरावर चालू आहे, तुम्हाला ऑफिसला माहिती आहे। महत्त्वाचा मुद्दा काय यांचा, काही कामं अपूर्ण राहिल्या, ते अपूर्ण विहिरीचा विषय महत्त्वाचा आहे। हे विहिरीची शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत किंवा शासकीय जागा झाल्याशिवाय त्याला काही फंड लावता येत नाही। आपण परवा दिवशी सांगितलं त्याच्यावर चर्चा केली, सांगतो विहीरवाले आता राहिला विषय बाहेरच्या रस्ते त्यांच्या पाठीमागे लावलं चालू करून द्या, चालू करून द्या। त्यांनी काय म्हटलं की आम्हाला मोबदला द्या जागेचा, मोबदला त्यांचा आम्ही तशी मागणी घेतलो आणि आता आम्ही अप्परला आणि प्रांत ऑफिसला आताच पत्र देऊन आलो 2 मिनिटं झाली आणि असं दाखवून घेऊन चाललो। आमची ग्रामपंचायतीकडे गावाच्या वतीने पण विनंती आहे, हे सगळे कार्यक्रम 15 ऑगस्ट आहे तेवढं मागे घ्या। ते पण आपले सरपंच साहेब नाही 5-6 महिने झाले की भविष्य जाऊ का तो काय तुमचा विचारच प्रश्न आहे, तो काही ह्यांचा वेगळा आणि तुमचा वेगळा असं नाही, प्रश्न एकच आहे। 5-7 महिने प्रशासन जर ह्या गोष्टी करत नसेल आणि दुसऱ्यांदा जर उपोषणाला बसायला लागत मला आठवते की मागच्या वेळा आपण बसलेले त्यावेळेस त्याची आपण इशारा दिला, आपण शहर आले त्याची मिळून माहिती दिली हे एवढं का पालकमंत्री येऊन गेले, लोकप्रतिनिधी सगळे येऊन गेले, मग ह्याच्यावर कारवाई का होत नाही? पावसाळा चालू झाल्यानंतर आसपासची घरं ढासळू शकतात हे माहीत असताना मग ते काही वाटच बघायला काय ढासळू दे, त्यांना एवढ्यावर समाधान झालेलं नाही का, जीवितहानी व्हायची वाट बघायला का? पहिला त्यांनी काय केलं, बांधकामचं हे केलं एस्टिमेट, मग बांधकामचं एस्टिमेट झालं पूर्ण झाल्यावर तोपर्यंत आमच्याकडे सगळ्यांचे शेतकऱ्यांचे असून दे, गावकऱ्यांचे असून दे, हे पूर्ण मुजवूनच द्यायचा असा विषय परत निघाला। मग परत तसं ते आम्ही प्रस्ताव देतो, परत फेरीचं मुजवायचं हे चालतं। मग त्या दृष्टीनं ते कलेक्टर साहेबांना भेटलं, सगळ्यांना भेटलं, मग त्यांनी जाऊन ते कुठली लोक आली ह्याची मंडीची, त्यांनी येऊन ते भूजलचं हे सर्वे करून त्यांनी रिपोर्ट दिल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही म्हटलं। मग ती लोक आली, त्यांनी येऊन सगळं सर्वे करून मजवून टाकायला काय हरकत नाही। तोपर्यंत आम्ही थांबणार नाही बघा। 15 ऑगस्ट आमची पण अस्मिता आहे की काय आम्ही काय त्याला कुठं काय बाधा लागावी ही आमची भूमिका अजिबात नाही, परंतु आज ह्या बसलेल्या लोकांना तोंडावर हात फिरवून उठवायचं आहे का? एक जबाबदार दुसरा दिवस झाला तरी जर ह्यातलं कोण भेटत नसेल किंवा जर अजूनही इकडे फिरकत नसेल तर मग मीच सांगतो आज काय उपोषण सोडू नका, तुम्ही कंटिन्यू करा, बघूया
तुमच्या तब्येती मग काय होते, मग ह्याला शासन आणि प्रशासन जबाबदार इशारा दिलाय, आंदोलनाप्रमाणे उद्याची दिशा ठरवू दे, मग ह्यात राजकारण आणायचं की नाही आणायचं हा सर्वस्वता प्रशासनाचा विषय. आणि मला अशी विनंती, ह्या मध्यस्थाची भूमिका म्हणून तुम्ही ग्रामपंचायतीनं तुम्ही त्यांना तशा भाषेत सांगा. आम्हाला काय बघा, ह्याच्यात मी सांगितलं मला राजकारण म्हणून काय ह्यात पडायचं नाही. केशव माझ्या पक्षाचा प्रमुख आहे, पण तो आधी गावचा नागरिक आहे. आणि मीही तुम्हाला सांगतो, मी एक शेजारच्या गावचा नागरिक आणि या तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून इथं आलोय की मला मी पक्ष म्हणून आलेलो नाही. पण जर ह्याच्यावर जर गुन्हेच दाखल करणार असेल म्हणजे यायला हे असं झालंय की नाही, रखवालदारावरच तुम्ही चोरी चाळ करायला लागलाय का काय, हे काय आपल्याला मान्य होणार नाही. मग मी परवा दिवशी ह्याच्यात राजकारण आणणार, मग मी म्हणणार मग अगदी मुख्यमंत्री येऊपर्यंत मग हे आंदोलन आम्ही पेटवणार. हे आता त्यांनी ठरवावं. काय ह्यात काय वैयक्तिक मागणी नाही, कोणाला काय प्लॉट मागितलेला नाही, काही नाही. ही विहिरीची जर साहेब आणि जर पाणी जर वाढला, आता उद्यापासून 5-6 दिवसाचा पावसाचा इशारा आहे, आसपासच्या घरांना जर काही झालं, अगोदर तिथं लोक राहतात आणि रात्री अपरात्री भूसकरण साहेब खालनं कसं पोखरलं कुणाला माहित आहे. उद्या जर समजा कुणाची काय माणसं झोपलेली असतात, मग ते त्यावेळा आपण सगळं जागं होणार काय, आणि मग एवढी मदत देतो आणि तेवढी मदत देतो, मग गावात पाय ठेवू देणार नाही कुणाला. हे पण तेवढंच मग भूमिका महत्वाची. पण आता माझं असं मत आहे की काय करणार आहे, उद्या सकाळपर्यंत 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत ह्यांना वाट बघूया यांची, नसेल तर आंदोलनाची तीव्रता वाढवायची तयारी ठेवू. आम्ही राजकारण म्हणून पण गावचा प्रश्न म्हणून आम्ही तुमच्यावर हा एवढाच मेसेज या ठिकाणी म्हणून शब्द. बाकी सरपंच साहेब काही गोष्टी बघा, तुम्ही जसं म्हणायचं याच्यात की खुलं बोला, खरोखर बघा काय होतंय, जर तुम्ही कोणाला प्रशासन जर लोकांचा ग्रह काय होईल, तुम्ही आम्ही ह्यात काय करू नका, काय लक्षात भूमिका म्हणून आम्ही स्वतः घराकडे गेलो. स्वतः मी आमची बॉडी तुम्हाला सांगतो तुमचं काय मागणी आहे 30 तारखेपासून आम्ही त्यांच्या मागे लागलोय. तुम्हाला काय लागणार ते आम्हाला लेखी नाही तुम्हीच करा. त्यांचं शेवटी ऐकून आज आम्ही प्रांताला आपलं लेटर देऊन आलो. साहेब अशी मागणी आहे, त्या अधिकारी काय बाहेरच असेल ही फुलफिल कोण करणार. परत प्रश्न काय येणार आहे, पोलीस हे करत रस्ता खुला करला, पण त्यांना जर काय मोबदला द्यायचा असला, मोबदला द्यायची जबाबदारी कोणाची, पंचायतीची आहे, शासनाची आहे. ते शासनात कुठलं डिपार्टमेंट देणार, काय होईल. आज याची उठवलं, उद्यापासून जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.